डहाणूत आजपासून जनवादी महिला संघटनेचं अधिवेशन सुरू झालं असून 3 दिवस चालणाऱ्या अधिवेशनाला राज्यभरातून हजारोच्या संख्येने महिला उपस्थित झाल्या आहेत। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा 13वा महाराष्ट्र राज्य अधिवेशन आजपासून डहाणू येथे सुरू झालं असून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला। यावेळी जनवादी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पी.के. श्रीमती, संघटनेच्या सरचिटणीस मरियम ढवळे आणि अधिवेशन स्वागत अध्यक्ष म्हणून डहाणू मतदारसंघाचे सीपीएमचे आमदार विनोद निकोले यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। डहाणूच्या के.एल. पोंदा हायस्कूलच्या या अधिवेशनाला सुरुवात झाली असून यावेळी या अधिवेशनात बोलताना आमदार विनोद निकोले यांनी पालघरच्या वाढवण येथे होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या वाढवण बंदर या प्रकल्पाचा जोरदार समाचार घेतला। या प्रकल्पामुळे डहाणूसह परिसरातील पर्यावरण नष्ट होणार असून याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील असा इशारा देखील यावेळी निकोले यांच्याकडून देण्यात आला। वाढवण बंदरामुळे 245 किलोमीटरच्या महत्त्वाच्या समुद्र किनारपट्टीमधील जैवविविधतेला धोका निर्माण होईल। आपण ठरवल्याप्रमाणे वनपट्टा असेल, वर्षा जमीन असेल, 35 किलो धान्य असेल, आमच्या मुलांच्या पेशावरती असेल, आमच्या मुलांच्या शाळेच्या ऍडमिशन असतील, कॉलेजच्या ऍडमिशन असतील, हे सर्व प्रश्न घेऊन या पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयावर येणाऱ्या काळात आपण डहाणू तहसील ते पालघर ही चाल करणार आहोत आपण, आणि त्याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडून घेण्यासाठी आम्ही गप्प बसणार नाही ही हात आपण दिलेली आहे। बघूया या सरकारमध्ये किती ताकद आणि किती दम आहे। बघूया या सरकारमध्ये, या भारत सरकारमध्ये किती ताकद आहे ते आपण बघूया। सर्व आमच्या भगिनी आज इथे आम्ही काय पैसे देऊन आणले नाही, गाडीचं भाडं देऊन आणले नाही, हे पूर्ण राजा आणि अध्यक्षाच्या खर्चासाठी कोणी पैसे दिलेले नाही। या सर्व भगिनींनी, आमच्या बहिणींनी 100 रुपये स्वतःच्या कष्टाने दिले आहेत, त्याच्यातून हा कार्यक्रम होतो आहे। हे भाजपने जर 500 लोकांना असतील तर यांना हजारो लाख रुपये खर्च करावे लागतात की नाही, म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही स्वतः आमच्या खर्चाला आहोत, आणि म्हणून कोणतीही लढाईच्या हात दिली ती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही भगिनींनो, पण खरंच तुम्हाला एक केंद्रीय कमिटी सदस्य म्हणून, पक्षाचा एक राज्य सत्तामंडळ सदस्य म्हणून, आणि या पालघर जिल्ह्याच्या डहाणू मतदारसंघाचा तुम्ही निवडून दिलेला लालबागचा आमदार म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि नमस्कार देतो। थांबतो। जिंकला जिंदाबाद।